आज तुकाराम बीज आहे आणि तुकाराम महाराज आणि स्वामी समर्थ हे दोन्ही महाराज असे आहेत की ज्यांनी समाजामधील सुधारणा म्हणजे लोकांमध्ये सुधारणा व्हावी, भक्ती मार्गामध्ये लोकांनी यावं यासाठी दोन्ही या महापुरुषांचं योगदान मोठं आहे. मी संत तुकाराम महाराजांबद्दल फक्त 2च मिनिटांमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे की जसं स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे तृतीय अवतार आहेत, तसे किती जणांना माहीत आहे की तुकाराम महाराज हे कोणाचे अवतार आहेत? तर आपल्याला आपण भक्ती मार्गात असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतं की तुकाराम महाराज कोण होते, ते कोणाचा अवतार होते. तर तुकाराम महाराज हे संत नामदेव महाराज यांचा पूर्ण अवतार होता. त्याचं कारण असं आहे की नामदेव महाराजांनी विठ्ठलाकडे म्हणजे पांडुरंगाकडे अशी मागणी केली होती की माझ्या हातून 100 कोटी अभंग लिहिले गेले पाहिजेत. आणि नामदेव महाराजांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये 100 कोटी अभंग लिहिण्याचं कार्य नामदेव महाराजांना पूर्ण करता आलं नाही. आणि त्यामुळे संत तुकाराम महाराज हे नामदेव महाराजांच्या अवतारामध्ये त्यांचं रूपांतर झालं आणि नामदेव महाराजांची जी इच्छा होती 100 कोटी अभंग लिहिण्याची, ती जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी ती इच्छा पुढे पूर्ण केली असं मानलं जातं. परंतु तुकाराम महाराजांचे हे अभंग समाजकंटकांनी इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर त्यातले किती अभंग राहिले आणि किती आता तुकाराम महाराजांच्या गाथेत आहेत ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही म्हणताल की नामदेव महाराजांचा अवतार कसा? तर वारकरी संप्रदायामध्ये एका अभंगामध्ये त्याचा उल्लेख आहे, नामाचा तो तुका झाला. म्हणजे नामदेव महाराजांचाच अवतार हे संत तुकाराम महाराज आहेत, हे त्यामध्ये उल्लेख आलेला आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म आणि मृत्यू दोन्ही गोष्टी आजपर्यंत याला कुठलाच आधार नाही. महाराजांचा जन्म कधी झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला ह्या दोन्ही गोष्टी आजपर्यंत वादाच्या ठरलेल्या आहेत. काही अभ्यासकांच्या मध्ये 1598 साली संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आणि काही अभ्यासकांच्या मध्ये 1608 मध्ये संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्यांचा जो मृत्यू आहे, आता मृत्यूबद्दल तर फार मोठं गूढ आहे. ज्यांचा मृत्यू होतो त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते, परंतु तुकाराम महाराजांचा मृत्यू झाला का नाही याला कुठलाही पुरावा नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम बीज, जिथं बीज साजरी केली जाते तिथं त्या महाराजांचा मृत्यू झालेला नाही हे सिद्ध होतं. बघा, म्हणजे जवळपास 1598 ला जर जन्म धरला आणि 1650 साली त्यांचा मृत्यू झाला तर जवळजवळ 52 वर्ष तुकाराम महाराजांनी त्यांचं कार्य केलं. आणि 1608 ची जर जन्मतारीख धरली तर 42 वर्ष तुकाराम महाराज ते कार्य करत होते. 1630 म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस किंवा जन्मकाळ, या काळामध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्न सुद्धा मिळत नव्हतं. अशा वेळेस तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखुमाबाई आणि त्यांचा मोठा मुलगा केवळ अन्न न मिळाल्यामुळे ते मृत्यू पावले. आणि या घटनेने तुकाराम महाराज हे पूर्णपणे विचलित झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी संसार सोडून ते भक्ती मार्गाकडे वळले. आणि तेथून पुढे त्यांच्या हातून हे अभंग लिहिण्याचं कार्य घडत गेलं. 1600च्या शतकामध्ये आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांच्या बऱ्याच कीर्तनामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आणि त्यांची कीर्तन ऐकण्यासाठी शिवाजी महाराज जात होते असा इतिहासामध्ये सुद्धा उल्लेख आहे. तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा आणि जातीभेद यावरती प्रचंड प्रहार केला होता. त्यांनी आपल्या अभंगामधून अतिशय प्रखर शब्दामध्ये समाजामध्ये मार्गदर्शन केलं होतं आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची लोकप्रियता वाढत गेली. आणि मग समाजाने
किंवा समाजकंटकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तुकाराम महाराजांनी ज्या गाथा लिहिल्या, अभंग लिहिलं, ते इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यावेळेस बुडवण्यात आले. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज जवळपास 13 दिवस अन्न पाणी न घेता इंद्रायणीच्या डोहामध्ये उपवास करत होते. आणि साक्षात पांडुरंग परमात्मा म्हणजे विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला. आणि त्यावेळेस त्या गाथा कुठेही ओल्या न होता जशाच्या तशा त्या पाण्यावरती तरंगू लागल्या. आणि त्यावेळेस आता तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये किती अभंग आहेत, तर जवळजवळ 4,500 अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहेत. तुकाराम महाराज यांचा मृत्यू झाला का नाही याचा एक पुरावा आहे. तुकाराम गाथेमध्ये शेवटच्या अभंगामध्ये स्वतः तुकाराम महाराज लिहितात, आम्हीही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा, अंतकाळी विठू मज पावला. म्हणजे तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मला विठ्ठलाचं दर्शन झालं त्यावेळेस वैकुंठामधून माझ्यासाठी विमान पाठवलं आणि त्या विमानामध्ये बसून मी वैकुंठ गमनाला गेलो. म्हणून या अभंगाचा आधार घेऊन वारकरी संप्रदायामध्ये वैकुंठ गमन सोहळा म्हणजे तुकाराम बीज साजरी केली जाते. आणि आजचा तो दिवस आहे फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज. धन्यवाद.